चौथी मुंबई विकासाची मोठी स्वप्न, पण गेल्या 5 दिवसात वसई विरार नालासोपाऱ्यातील हजारो नागरिकांनी विकासाचा खरा चेहरा अनुभवलाय। मुसळधार पावसानं कंबरभर पाणी साचलं, दूध भाज्यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला, घरातील शौचालय तुंबली आणि जनजीवन अक्षरशः विस्कळीतही झालं। या संकटाच्या काळात नागरिकांनी निसर्गाचा तडाखा मुकाट्यानं सहन केला। मात्र अनेकांच्या मते लोकप्रतिनिधींची उपस्थिती फारशी जाणवलीच नाही। चौथ्या मुंबईचं स्वप्न दाखवलं जात असताना चौथ्या मुंबईकरांचं आयुष्य पाण्यातच गेलंय का? नियोजन कुठे कमी पडलं? जबाबदारी कुणाची? आणि यावर नेमके उपाय तरी काय? पाहुयात विशेष रिपोर्ट। पण जर बघितलं असाल तर एकीकडे चौथी मुंबई अर्थात पालघर जिल्ह्यामध्ये चौथी मुंबई होईल भविष्यात असं म्हटलं जातं। मात्र सध्या या चौथ्या मुंबईची काय दैना आहे? नालासोपारा परिसर आहे जिथून मी आता लाईव्ह देतोय, तो परिसर आहे नालासोपारा पश्चिमेतला, ज्या ठिकाणी आता देखील पाऊस थांबलेला आहे आणि अजूनही गुडघाभर पाणी या परिसरात साचलेलं आहे। अर्थात इथे आपण पाहिलं असाल तर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवणसारखं मोठं बंदर येत आहे, भविष्यात एअरपोर्ट इथे होऊ घातलेलं आहे। मात्र हे असताना चौथ्या मुंबईची घोषणा केलेली असताना या चौथ्या मुंबईचे हाल आपण दाखवू शकतो। अक्षरशः 4 ते 5 दिवस झालेत इथले नागरिक कामावर जाऊ शकलेले नाहीत आणि या ठिकाणी हा परिसर आहे, या ठिकाणी कालपर्यंत कमरे एवढं पाणी होतं, आता पाणी हळूहळू कमी झालंय, पाऊस कमी झालाय, त्यामुळे पाणी कमी दिसतंय। आपल्यासोबत इथले काही रहिवासी आहेत जे गेले अनेक वर्ष या ठिकाणी राहत आहेत। काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे? तुम्ही किती दिवसांनी कामाला जाता? हम इधर ही रह रहे हैं। घर के अंदर 5-5 फुट 4-4 फुट पानी है और 100 मीटर के अंदर राजन नाइक एमएलए साहब का ऑफिस है। किसी को कुछ भी सुविधा नहीं है, सब लोग रिश्तेदार के लिए बच्चों को लेके जा रहे हैं, किसी को कुछ सुविधा नहीं। और अभी है ना जो महापौर भी है अभी है ना निकल रहे वगैरह, नगर सेवक भी अभी निकल रहे हैं बाहर। पहले पानी आने से पहले ही है ना व्यवस्था कर दी रहती तो आने की जरूरत ही नहीं रहती। हर साल यही हाल होता है, हर साल यही हाल होता है। अभी तक हम लोगों ने परिवर्तन भी किया, बीजेपी लाया तो भी कोई फर्क नहीं, और नगर पालिका में बहुजन विकास आघाड़ी आई तो भी कोई फर्क नहीं। जनता ऐसे ही मरती रहेगी। 50-50 लाख का फ्लैट लेके कोई इधर सुविधा नहीं है। 50-50 रुपए लेके ट्रैक्टर वगैरह लगाए हुआ, नगर पालिका से कोई सुविधा नहीं है आने जाने की। छोटे छोटे बच्चे देखो इधर घूम रहे हैं। नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही नालासोपारामध्ये राहणारे आहेत। कितने सालों से यहाँ पे रहते हो? मेरे को 20 साल हो गया। ऐसी परिस्थिति है? हाँ, ऐसे ही रहता है। 20 साल हो गया मेरे को, कम से कम ये रोड डेली का ऐसा ही है, तो हम लोग को ऐसा कोई दिक्कत नहीं है। हम तो ऐसे रोड झेलते हैं। रोज जेलते हो? हाँ। नक्कीच आपण नम्रता आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत। या ठिकाणी काही कर्मचारी आहेत जे इथे काम करायला मुंबईला जातात। काय सांगशील, दरवर्षीची अवस्था आहे? दरवर्षीची आम्ही गेले 20 वर्ष 10 वर्ष इथे राहतोय, पण परिस्थिती हीच आहे। कोणाला नगरसेवक किंवा स्थानिक आमदार आहेत त्यांना सुद्धा सांगून काही उपयोग होत नाही। पण आता ही वेटची जी पब्लिक आहे, सगळी भाजीपाला वगैरे काय जे वस्तू ज्या आहेत घरात अत्यावश्यक लागणाऱ्या त्या आणण्यासाठी वेस्टवरनं सर्व ईस्टला जात आहेत। माझ्या बाजूला जी जेसीपी आहे त्या जेसीपीतून लोकांना पाणी आता पुरवलं जात आहे। अर्थात ही अवस्था काल 5 दिवसापासून खरं तर आहे। आपण कुठे घेऊन चाललाय पाणी? बिल्डिंग मध्ये पाणी घेऊन चाललो, पाणी प्यासाठी नाही म्हणून हवेवरून आणलं पाणी प्यासाठी। तिकडला 100 रुपयाला एक बॉक्स। हा, आमच्या बिल्डिंग मध्ये आम्हाला पाणी नाही म्हणून आम्ही घ्यायला गेलो। हा, ते काही महिला देखील आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत किती दिवसापासून पाणी भरलंय? 4-5 दिवस झाले। नाही, कामावर नाही, कुठेच जायला भेटत नाही अजिबात। चालून आले आम्ही लोक, वसेवरून चालून आले, ट्रेन पण नव्हती चाली। लाईट नाही, पाणी नाही, काही नाही इथे। सगळे निघालेत आपापल्या घरी जायला। आणि आजींना या ठिकाणी घेऊन गेलं जात आहे। या ठिकाणी अँब्युलन्स देखील आपण बघितलं असाल कशा पद्धतीने मार्ग काढावा लागतोय। अर्थात ही परिस्थिती आहे नालासोपारा असेल, विरार असेल, या परिसरातील आहे आणि असंच हे जलमय चित्र वातावरण जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतंय। अनेक जण कामावर जाऊ शकलेले नाहीयेत। वसई विरार शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेकडील युनिटेक सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे। गेल्या 6 दिवसांपासून हे पाणी सोसायटीमध्ये शिरलेलं आहे। मी सर त्याच सोसायटीमध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर ह्याच त्या सोसायट्या, ज्या सोसायटीमध्ये एकूण 37 इमारती आहेत
आणि 10,000 लोकसंख्या या ठिकाणी आहे. आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण इमारतीच्या जो ग्राउंड फ्लोअर आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी जाऊन मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक साहित्य जे आहे ते या ठिकाणी खराब झालेलं आहे. इलेक्ट्रिक वस्तू असतील त्या खराब झालेल्या आहेत. 6 दिवसापासून हे नागरिक अंधारात राहत आहेत. अनेक गोष्टीचा त्यांना सामना करावा लागतोय. दूध, भाजीपाला अशा ज्या लागणाऱ्या आवश्यकता आहेत वस्तू आहेत त्या ठिकाणी मिळत नाहीये. काही नागरिक आपल्या बाहेरून जे पाणी मिळतं ते या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर संपूर्ण या इमारती अजूनही पाण्याखाली आहेत. अत्यंत नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. नेमकं सध्या काय परिस्थिती आता आहे? आज 6वा दिवस आहे. आपण त्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आज 6वा दिवस आहे? लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, खायला पण काही नाही. आम्ही असंच पाणीमध्ये जातोय बाहेर. जायची जागा पण नाही आहे. सगळी जगह पाणी भरलं आहे. सर्व ठिकाणी पाणी भरल्याचं सांगितलं जात आहे. इतर महिला ताई काय सांगाल, काय परिस्थिती आहे 6 दिवसापासून? परिस्थिति तो बहुत खराब है सर. पानी नहीं, लाइट नहीं, सब्जी नहीं. कल वाईफाई कल थोड़ा आया था, लाइट अभी भी नहीं आई हुई है. प्रॉब्लम है. आज चाय मिली की नाही? चाय नहीं है, कुछ भी दूध कुछ नहीं भी है. ना डिमांड. आज चहा सुद्धा नागरिकांना पिता आला नाहीये, दूध मिळत नाहीये. इतर काय सांगशील, लाईट नाहीये, काय सध्या परिस्थिती आहे इमारतीमध्ये? हर साल का ही है, ये पानी भरता है. पर ये साल ज्यादा दर वर्षाची हीच परिस्थिती सोसायटीमध्ये आहे. इतर महिला ताई काय सांगाल, काय 6 दिवसांपासून परिस्थिती आहे, काय त्रास होतोय? सर देखिए, इमरजेंसी केसेस कुछ हुए तो यहाँ से निकलना ही मुश्किल है. ना ट्रांसपोर्ट है, इलेक्ट्रिसिटी नहीं है. और हर साल का सेम इशू कि यहाँ पे पानी ये साल और ज्यादा भर गया. अदरवाइज तो इतना तो रहता ही है, कंपलसरी रहता है. सोसाइटी वगैरह सारा जो भी इंतजाम करेंगे वो करेंगे तो कितना करेंगे. सोसाइटी के पानी के पीने वाले पानी में टाकी में एक गंदा पानी गया है. बहुत दिक्कत है, आरोग्य के लिए धोखा है. पीने का पानी गंदा गया, इसके लिए बिस्लरी वगैरह अरेंज कर रहे हैं, क्योंकि वो पानी तो वापस यूज किया तो और बीमार हो जाएंगे. कैसे करेंगे. खरं तर आपण पाहिलं तर हे संपूर्ण सोसायटी अजूनही पाण्याखाली गेलेली आहे. आपण जर ही दृश्य बघितली तर युनिटेक्स सोसायटी आहे. या इमारती 37 इमारती या कॉम्प्लेक्समध्ये आहेत आणि 10,000 लोकसंख्या या इमारतीमध्ये राहतात लोक, जे अजूनही 6 दिवसापासून पाण्याखाली गेलेले आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दृश्य दाखवतोय. संपूर्ण इमारतीचा जो ग्राउंड माळ आहे त्यामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनेक नागरिकांच्या घरातले जे वस्तू आहेत ते खराब झालेले आहेत. लाईट, इंटरनेट, फळभाज्या, दूध अजून मिळत नाहीये. नागरिकांनी चहा पिलेला नाहीये असे नागरिक सांगतात. प्रशासनानं थोडंसं या ठिकाणी लक्ष देऊन नागरिकांना सुविधा द्याव्या अशी मागणी सुद्धा आता हे नागरिक करत आहेत. मागील 5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा असेल, विरार असेल, वसई असेल या भागांमध्ये अशा प्रकारे जे आहे ते जीवन विस्कळीत झालेल्या लोकांचं, अर्थात पाणी जे आहे ते या ठिकाणी साचलेले आहे. आपण जर बघितलं असाल तर हा नालासोपारा पूर्वेचा परिसर आहे, ज्या ठिकाणी अक्षरशः दुकानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि ही संपूर्ण दुकानाचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं. मी आता एका दुकानात तुम्हाला घेऊन जातोय. या ठिकाणी जर आपण बघितलं असाल तर हे कपड्याचं दुकान आहे. या कपड्याच्या दुकानात देखील अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे, नुकसान झालेलं आहे दुकानात मोठ्या प्रमाणात. आपल्यासोबत इथले काही व्यापारी आहेत त्यांना आपण विचारणार, पण सुरुवातीला आपण ही दृश्य दाखवतोय कशा पद्धतीने इथे पाणी साचलेलं आहे, दुकानाचं नुकसान झालेलं आहे. कितने साल से यहाँ पे आप व्यापार कर रहे हो और क्या हुआ? हो गया 7-8 साल से हो गया. हाँ, फर्स्ट टाइम इतना पानी भरा है मेरे देखने से. लाइट भी नहीं है. लाइट तो अभी आया है. अभी नहीं है, पहले लाइट नहीं था, अभी लाइट आया है. पानी कितने कहाँ तक आया था? पानी इतना तक आया. यहाँ पे पाणी आहे. हाँ. सगळ्या दुकानांमध्ये, अर्थात हा स्टेशनचा परिसर आहे. या ठिकाणी आता त्यांच्या शॉपमध्ये जे पाणी भरलं होतं ते काढण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. काही व्यापाऱ्यांशी देखील आपण बोलणार. हे पण दुकान बघा. या दुकानात खरं तर या परिसरात सगळी कपड्याची दुकानं आहेत, ज्या ठिकाणी पाणी काढण्याचं आता काम जे आहे ते सुरू आहे. कितने सालों से यहाँ पे दुकान है? हमारा दुकान 15-20 साल से यहाँ पे. फर्स्ट टाइम पानी आया सर? नहीं, अरे मेरे लाइफ में नहीं देखा सर इतना बारिश, मेरे लाइफ में नहीं देखा. 20 साल से रहता हूँ, इतना बारिश नहीं देखा. गटर भी तो साफ नहीं है, पूरा ब्लॉक पड़ा ही है. हाँ, पानी जाने का रास्ता ही नहीं निकाल रहे हैं. पूरा आप मानेंगे नहीं, पूरा रोड पे नुकसान है, सब पूरा नुकसान है, पूरा रोड पे ही. बाहर 4 फुट, अंदर 3 फुट पानी था बोलो. और ये गटर पूरा ब्लॉक है भाई, पूरा ब्लॉक है ये. अभी दुकान वाला भी ऊपर लेके, कितना ऊपर लेगा आप बताओ. पानी निकालने का रास्ता ही नहीं है. हम लोग बोलते हैं ये सब है तो बोलते हैं हमारा काम नहीं है, आमचे विषय नहीं. आता काय बोलणार. सबसे जुना दुकान है ये अलंकार. इधर देखो ये सब क्या हाल, कंडीशन देखो, नुकसान देखो ये पूरा. अभी इन्होंने कितना ऊपर लिया, इतना ऊपर लिया, तो अभी अंदर और कितना ऊपर लेगा.
सबसे जूना दुकान है ये। अपन या दुकानात आपका दुकान है कितने सालों से? 38। आज पहली बार ऐसा हुआ कि हर साल होता है? पानी तो भरता है लेकिन ये बार पानी नहीं निकलता है, निकल रहा है। पानी एग्जिट नहीं हो रहा है। कितने दिनों से? जब से पानी भर गया 5 दिन, लास्ट ईयर भी ऐसे ही था। सफाई नहीं है, सफाई नहीं है मूड। नुकसान हुआ है आपको? हाँ वो तो सब ऊपर करके गए लेकिन और पानी आ गया ना। भीग गए मतलब माल खत्म, ये बॉक्स भीग गए ना मतलब आधा पेमेंट भी नहीं आएगा। जितना बचा था उतना बचा सी। जिसका इंश्योरेंस नहीं है उसका क्या होगा बोलो, कौन भरेगा पैसा? इधर तो दरवाजा ही बैंड हो गया, इधर देखो ना। अरे सबका सैटेलाइट। हाँ हमारा खुद का शॉप है, ये देखो ना बैंड हो गया। अभी कौन भरेगा इसका जुर्माना, कौन भरेगा ये बताओ। वही इनका 0 साल से वही है काम चालू, आप देखो ना। चलो मेरा शटर दिखा दो पूरा। देखो शटर काम करे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हे शटर जे आहे ते पूर्णतः बँड झालेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका होता की हे संपूर्ण दुकानाचं शटर बँड। अंदर कितना नुकसान हो क्या मालूम, कौन भरेगा अभी वो इतना नुकसान। तो फिर महानगरपालिकेला लोक अर्थात रोष जो आहे तो महानगरपालिकेवर आहे। अर्थात हे नुकसान खरं तर भरून न निघणार आहे, मात्र यांना खरंच आता महानगरपालिका प्रशासन नुकसान भरपाई देणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते नालासोपारा पूर्वेतील असतील किंवा पश्चिमेतील व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेले आहे। चंदनसर परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। मी सध्या त्याच रस्त्यावरती उभा आहे। आपण जर पाहिलं तर सकाळपासून या रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। 5 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। चंदनसरच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्यानं ही वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 6 दिवसांपासून वसई विरार शहर हा पूर्ण पाण्याखाली आहे, त्यामुळे नागरिकांच्या जनजीवनाचे विस्कळीत झाले आहे। रेल्वेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे, रेल्वे वाहतूक खोळंबलेली आहे। तसंच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता वाहतुकीला देखील फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं आता पावसा कधी विश्रांती घेत आहे आणि शहरातलं पाणी कधी निचरा होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शहरात अनेक रस्ते जे आहेत ते अजूनही पाण्याखाली आहेत, त्यामुळे वाहतूक जी आहे ती शहरातली विस्कळीत झालेली आहे। नेमकी ही वाहतूक कधी सुरळीत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चौकी ये साई नगर नहीं ना, मैं सामान लेने का, सामान नहीं खाने को ना कुछ भी। अरे अभी 3 जब से बारिश चल रही है, खाना नहीं पानी नहीं कुछ नहीं, तो मेरा उठ गया खाना पीना लेने। हाँ अभी सब लेके आया उधर से, और कुछ है भी नहीं सुविधा जाने के लिए कुछ सुविधा नहीं। अभी हाथ पाँव काँप रहा पूरा, 50 रुपये ले रहे लोग। आपण बघितलं असाल तर 50 रुपये या ट्रॅक्टरमधून घेतले जात आहेत आणि अर्थात ही सुविधा पुरवली जाते, कारण या परिसरात अक्षरशः पाऊस पडलेला आहे। काही आणखी नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कुठे जाताय आणि स्टेशनला गेला होता? स्टेशनला गेला होता, ले पाणी भरलंय ते आता ले प्रॉब्लेम इथे चालू आहे बघा। आता गाडीवाले करतात आहे मदत, लोक करतात आहे मदत, मग सरकार काय नाही करत आहे। इथेची सरकार अशीच बसली आहे, काय पण नाही, कोण आला पण नाही। इथे एवढा जाम आहे, कोण बघत पण नाही काय काय चाललंय इथे। कोण एक पण माणूस आला नाही इथे आतापर्यंत एक पण नाही आला, नाही बीजेपीचा कोण आहे, नाही तो सिटीवाला, नाही कोण पण नाही, एक माणूस पण कोण नाही इथे। तुम्ही बघा शकता लोक कसं आपलं एक मदत करून ते पाठवतात इथे तिथे। वसई विरार शहरामध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने आता 3 तासापासून विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे शहरातील साचलेल्या पाण्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। सध्या मी विवा कॉलेज परिसरामध्ये उभा आहे, माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी कमरे इतकं पाणी या ठिकाणी साचलं होतं। आता पावसाने विश्रांती घेतल्याने या ठिकाणाचं जे पाणी आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागरिकांची आता गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी होती बंद होती, त्यामुळे आता वाहतूक परिस्थिती जी होती ती पूर्वपदावरती यायला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना काहीतरी दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपण बघितलं तर अजूनही त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे, त्यामुळे आता हळूहळू या पाण्याचा निचरा होताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नागरिकांची ये जा या ठिकाणी सुरू आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बोलिंद परिसर असेल, डोंगरपाडा परिसर असेल, नारंगी परिसर असेल, विवा कॉलेज परिसर असेल, या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणचे जे मार्ग आहेत ते आता खुले झालेले आहेत, त्यामुळे संपूर्ण जी परिस्थिती होती ती पुन्हा पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। जर हा पाऊस पुन्हा या ठिकाणी सुरू झाला तर पुन्हा जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज।